नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आंब्याचा सीझन चालू आहे, तर आपण मँगो शेक बनवणार आहोत। आंब्याचा देठाकडील जो भाग आहे तो अगोदर सुरुवातीला काढून घेतलेला आहे। अशी जर आंब्याची साल निघाली ना तरी सुद्धा आपण काढू शकतो अशी। हे पहा, म्हणजे याला जास्त गर सुद्धा जात नाही। ते कापून केलं की मग त्याचे पुन्हा मग ते स्पूनने वगैरे काढावं लागतात किंवा सुरीने स्लाइस। त्याच्यापेक्षा मग असं आपण काढलं ना छान व्यवस्थित त्याची साल निघते। पहा, हे पहा। आता याचे आपण सर्व गर काढून घेऊयात। याचा गर सुरीपेक्षा ना चमच्याने खूप छान निघतोय। याचा गर त्यातील थोडेसे आपण पल्प थोडासा बाजूला काढून ठेवणार आहोत, मँगो पल्प। ज्युसर मध्ये आपण मँगो पल्प टाकून घेऊयात। आपण एक आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि छोटी वाटी साखर टाकून घेत आहे। याच्यामध्ये आईस क्यूब टाकून घेऊयात आपण। दूध घेतलेले 1 वाटी दूध। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। हे पहा, मँगो शेक आपला तयार झालेला आहे। आपण आता सर्व करूयात। याच्यामध्ये आपण आईस क्यूब टाकून घेऊयात अगोदर। याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊयात। तुटी फ्रुटी टाकून घेऊयात। याच्यावरती आपण आता मँगो पल्प टाकू, कारण मग शेक पिताना खूप छान लागतो हा मँगो पल्प। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।